बाबा, तुमची आठवण आली की डोळ्यात जमा होतात अश्रू, आठवतात तुमचे कष्ट, फाटक्या संसाराला शिवण्यासाठी सुरू असलेली तुमची धडपड, स्वतः अर्धपोटी राहून बेटा पोटभर जेवलास ना रे असं फोनवर दररोज विचारणारे तुमचे शब्द, पायात तुटकी चप्पल आणि अंगात फाटकं शर्ट घातलेलं तुमचं रूप पाहून स्वतःसाठी एखादा ड्रेस घ्या ना हो असं मी म्हणतो ना, तेव्हा अरे खूप घेऊ की तू नोकरीला लागल्यावर, हे तुमचे आशादायी शब्द खरंच खूप काही सांगून जातात. स्वतःची तब्येत बिघडल्यावर क्रोसिनवर भागवून पैसे वाचवणारे तुम्ही, हे सगळं आठवलं की पैशाची किंमत कळते आणि कळते बापाचीही. पण मला थोडीशी सर्दी झाली ना बाबा, तरी रात्रभर जागून सकाळीच उसने पैसे घेऊन जेव्हा चांगल्या दवाखान्यात तुम्ही नेता ना, तेव्हा कळतो बाप. गरीब आहोत पण लाचार नाही, हे तुमचे शब्द आठवण करून देतात बाबा कुसुमाग्रजांच्या कणा कवितेची. कमी शिकलेले असून सुद्धा शिक्षण विषयक तुमचे ज्ञान आणि आस्था पाहून खरंच तुमचा अभिमान वाटतो. प्रत्येक संकटात पाठीशी असणारे तुमचे रूप प्रत्यक्ष पंढरीच्या पांडुरंगासारखं वाचतं बाबा. तुमच्याबद्दल लिहिलं तेवढं कमीच आहे, काय लिहू तेच कळत नाही. पण एक मात्र नक्की बरं का, आई जरी मायेचा सागर असली ना बाबा, तरी तुम्ही मात्र अथांग पसरलेले आकाश आहात.